जगासह राज्यात एका नवीन व्हायरसचा शिरकाव झालाय. मात्र बुलढाणा जिल्ह्यात काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतंय. शेगाव तालुक्यात सध्या टक्कल व्हायरसनं धुमाकूळ घातलेला आहे. शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंडगाव, कालवड आणि कठोरा या गावांमध्ये केस गळतीच्या आजाराची दहशत पसरलेली आहे आणि याची संख्या सध्या 51 वर गेलेली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत माध्यमांसोबत संवाद साधलाय. पाहूया. सद्य परिस्थितीत तरी हा साथरोगाचा परिणाम असावा असं वाटत नाहीये. आतापर्यंत आपण जे बघितलंय तर त्यानुसार आपल्यासोबत आपल्यासोबत डर्मॅटॉलॉजिस्ट सुद्धा आलेले होते. तर त्यांनी लोकांच्या हेअरफॉलचं परीक्षण केलं असता लोकांना खाज आहे, लोकांच्या केसामध्ये कोंड्यासारखा पदार्थ जमा झालेला आहे, काही लोकांचे केस बऱ्यापैकी गळती झालेली आहे आणि काही लोकांचे सुरुवात आहे. तर याचं एक्झॅक्ट निदान करताना आपल्याला आत्ताच असं सांगता येणार नाही काय कारण असू शकते, परंतु हा एक खारपान पट्टा आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. आणि आपण रासायनिक पाणी नमुने परवा आणि काल तपासण्यासाठी पाठवले आहेत. जेवढ्या गावामध्ये लागण झालेली आहे त्या प्रत्येक गावचा पाणी नमुना सध्या रासायनिक तपासणीसाठी गेलेला आहे. तर रासायनिक तपासणीमधून जे आपल्याला कळेल की आपल्या या पाण्याचा TDS किती आहे, यामध्ये नायट्रेट्सचं प्रमाण किती आहे, त्यानुसार किंवा इतर कोणते क्षार आहेत का की ज्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो, तो एक मुद्दा महत्त्वाचा राहील. आणि त्यासोबतच आपण बायोप्सी करण्यासाठी आता यांना आणलेलं आहे आणि बायोप्सी आपण करणार आहे. बायोप्सी केल्यानंतर त्याचे जे सॅम्पल आहे ते तपासण्यासाठी आपण अकोल्याला GMCला पाठवणार आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला. तिथल्या लॅबचा जो रिपोर्ट येईल तर या दोन्हींच्या संयुक्त याने आपल्याला याचं कारण एक्झॅक्ट सांगता येईल. आणखी काही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो याचा पुढचा पायरी म्हणून सुरुवातच आहे आता? सद्य परिस्थितीत तरी असं काही वाटत नाही की याद्वारे दुसरे कोणते गंभीर आजार होण्याची शक्यता असेल, परंतु असं सध्याच वक्तव्य करणं हे सुद्धा घाईचं ठरेल. आपण सर्वप्रथम सगळे रिपोर्ट आल्यानंतरच याचा ॲनालिसिस योग्य प्रकारे करू शकू. सध्या किती अशा प्रकारचे रुग्ण आढळले गावामध्ये? सद्य परिस्थितीत आपल्याकडे भोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 4 गावे, ज्यापैकी एका गावामध्ये आता आपण सध्या उभे आहोत. आणि विसरलो मी त्या PSCचं नाव. किती गाव सांगा? त्या PSC अंतर्गत 2 गावे, जवळा बुजुर्ग PSC अंतर्गत 2 गावे, असे आपल्याकडे 6 गावांमध्ये रुग्ण आढळून आलेले आहेत. आपल्या प्रत्येक गावामध्ये टीम ऍक्टिव्ह आहेत. सगळीकडे रुग्णांचा शोध घेतला जातोय आणि जे काही रुग्ण सापडतील त्यांच्यावर योग्य उपचार कशा पद्धतीनं होतील आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना काय कराव्या लागतील ह्या सर्व आपल्या आरोग्य विभाग आणि आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामार्फत राबवल्या जातील.